संभाजीनगर विमानतळावर पंतप्रधान नरेंद्र मोदी पोहोचतायत आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये अंबादास दानवे यांच्या नेतृत्वात मोदींविरोधात आंदोलन केलं जातंय। राज्यामध्ये ज्या घटना सध्या घडतायत त्या घटनांकडे लक्ष वेधून घेण्यासाठी म्हणून हे आंदोलन केलं जातंय। राज्याच्या वेगवेगळ्या भागांमध्ये महिला अत्याचाराच्या अत्यंत गंभीर घटना समोर आल्या आहेत आणि ज्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्रामध्ये येत आहेत या गंभीर समस्यांकडे या गंभीर प्रश्नाकडे त्यांचं लक्ष वेधून घेण्यासाठी हे आंदोलन सुरू आहे। आणि या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कृष्णा केंडे यांनी अंबादास दानवे यांच्याशी संवाद साधला। आपण पाहूया। विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आपल्या सोबत आहेत। मला एक सांगा की तुम्ही आज एअरपोर्टच्या जवळ कशासाठी नेमके जमलेला आहात आणि कपडे घालण्याचं काय कारण? इथं पंतप्रधान नरेंद्र मोदी येणार आहेत, त्यांच्या समोर आम्ही शांततेत निषेध आंदोलन करतोय। महाराष्ट्रातच नव्हे तर देशामध्ये कलकत्त्यात घटना ज्या घडल्या, राजस्थानमध्ये घडल्या, आसाममध्ये घडल्या, उत्तर प्रदेशमध्ये घडल्या, काश्मीरमध्ये घडल्या आणि महाराष्ट्रात त्याचा कळस चढलेला आहे। महाराष्ट्रातलं सरकार सक्षम नाही या सगळ्या घटना थांबवण्यासाठी। घटनात्मकदृष्ट्या पंतप्रधान आपल्या देशाचे प्रमुख आहे, त्यामुळं आम्ही त्यांच्या दारात आमचं गाऱ्हाणं मांडायला आलेलो आहे। लोकशाही मार्गाने आम्ही मांडतोय। आम्ही एक शब्दही बोलणार नाही, पण एक मानवी साखळी धरून आमच्या निषेधाच्या घोषणा न देता आमच्या हातात घोषणा असणार। बरं, पोलिसांचा तगडा बंदोबस्त आहे, अश्रुधुराच्या नळकंड्या पाहायला फोडू द्या ना, गोळ्या मारू द्या ना, काय फरक पडतो त्याला? अश्रुधुराला काय घाबरतो? तिकडे पहा ना, बरोबर येत आहे म्हणतात काश्मीरमध्ये घुसतायत अतिरेकी, त्याला नाही गोळ्या, आणि आम्हाला काय अश्रुधुरांपेक्षा सोडता तुम्ही? निश्चित आपण पाहतोय की हे आहेत अंबादास दानवे आणि ते कार्यकर्त्यांसह या ठिकाणी पोहोचलेले आहेत। निषेध आंदोलन करणार आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यासाठी। आता पोलिसांनी तगडा बंदोबस्त लावला आहे। 10:05 इथे पंतप्रधान पोहोचतील। पोलीस नेमकी काय कारवाई करतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। कॅमेरामन धनंजय दारुंटेसह मी कृष्णा केंडे, एबीपी माझा, छत्रपती संभाजीनगर। तर संविधानिकदृष्ट्या विचार केला तर पंतप्रधान हे राज्याचे देशाचे प्रमुख आहेत आणि त्यामुळे राज्यामध्ये ज्या सध्या गंभीर घटना घडतायत त्या निमित्तानं त्यांच्या समोर त्या मांडण्यासाठी म्हणून आम्ही हे आंदोलन करत असल्याचं अंबादास दानवे यांनी सांगितलेलं आहे। कोणत्याही प्रकारे आम्ही भाष्य करणार नाही, केवळ शांत राहून काळे कपडे परिधान करून आम्ही हे आंदोलन करणार आहोत। पण राज्यामधली सध्याची परिस्थिती बिकट आहे, महिलांवरचे अत्याचार हा अत्यंत गंभीर प्रश्न आहे आणि तो पंतप्रधानांसमोर मांडला जावा यासाठी आम्ही प्रयत्नशील असल्याचं अंबादास दानवे यांनी सांगितलेलं आहे। मोदीजी जवाब दो असं या हातामध्ये घेतलेल्या फलकांवर लिहिण्यात आलं आणि त्याच्यावरती देशभरात जिथे जिथे अत्याचार बलात्कारासारख्या घटना घडल्यात त्या घटनांचा उल्लेख आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।